पुनर्विकास कायदा ॲडव्होकेट उमा वागळे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. घर ही आपल्यासाठी सर्वात सुरक्षित जागा असते. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या वास्तूशी आपलं जिव्हाळ्याचं नातं असतं. आयुष्यातले अनेक चढउतार हे आपण तिथेच अनुभवलेले असतात. काही वेळा हे घर पूर्वापार वाडवडिलांकडून मिळालेलं असतं. अशा वेळेला इमारत जुनी झाली म्हणून किंवा माणसं वाढल्यानं जागा अपुरी पडली तर मोठं घर हवं यासाठी पुनर्विकास हा पर्याय स्वीकारला जातो. अर्थात एकदा आपण घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा तिथे राहायला येईपर्यंत मनामध्ये धाकधूक असते. आजकाल मोठ्या शहरात तर इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प धडाक्यात सुरू होत आहेत. पण ते वेळेत पूर्ण होतील का? आपल्याला हक्काचं घर नक्की मिळेल का? अशी भीती जरी असली तरीही रिडेव्हलपमेंटला पर्याय नाही. अशा वेळेला कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपण कायदेशीर सल्ला घेणार आहोत, माहिती घेणार आहोत ॲडव्होकेट उमा वागळे यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे ह्या गेली 32 वर्ष मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतायत. प्रॉपर्टी अँड रिडेव्हलपमेंट, मालमत्ता आणि पुनर्विकास तज्ज्ञ आहेत. तर या क्षेत्रातला कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन त्या देत असतात. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्पेशल काउन्सिल म्हणूनही त्या कार्यरत आहेत. तर रिडेव्हलपमेंट हे आता सगळ्यांना माहिती आहे, पण काळजी कोणती घेतली पाहिजे अशा वेळेला? तुम्ही अत्यंत चांगला आणि मार्मिक प्रश्न विचारलाय की हे रिडेव्हलपमेंट करताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे आणि मुळात हे इतके प्रोजेक्ट जे धडाक्यात सुरू होत आहेत तर ते पूर्ण होतात का? तर ह्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला 2 फेजेसमध्ये द्यायला लागेल की मुळात रिडेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. कारण की आता शहर म्हणा किंवा जी लोकसंख्या वाढलेली आहे त्यानुसार आपण आता हॉरिझॉन्टली म्हणजे खाली जमिनीवर आपण किती पसरू शकतो ह्याला मर्यादा आल्या. त्यामुळे आता स्काय इज द लिमिट आणि स्काय स्क्रेपर्सच्या स्वरूपामध्ये रिडेव्हलपमेंट अगदी धडाकेबाजपणे सुरू आहे. त्यामुळे उंच म्हणजे मुंबईची म्हणा किंवा अख्ख्याच महाराष्ट्रीय ओव्हरऑल आता स्कायलाईन हळूहळू बदलायला लागले. म्हणजे जे आपल्याला 2 मजली 3 मजली 7 मजली जी घरं दिसायची त्याच्याऐवजी आता अगदी 50-100 पर्यंत चाललेलं आहे. तर हे रिडेव्हलपमेंटमुळेच शक्य झालेलं आहे. कारण की ओपन प्लॉट कुठेही मिळत नाही. त्यामुळे अनलेस जुनी बिल्डिंग जी आहे ती पाडत नाही तोपर्यंत आपण नवीन घरं निर्माण करू शकत नाही. त्यामुळे जी वाढती लोकसंख्या आहे त्याला अकॉमोडेट करायला हे या नवीन घरांची आवश्यकता आहे. तसंच पूर्वी एक 200 स्क्वेअर फीटमध्ये 10-15 माणसं देखील राहायची. परंतु आजच्या काळात तसं नाही. आज जोडप्याला म्हणा किंवा अगदी फार तर फार 4 जणांच्या चौकोनी कुटुंबाला सुद्धा कमीत कमी 400 स्क्वेअर फीट तर हवेच असतात. त्याहून स्पेस हवी आहे. त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट हा त्याचा एकमेव पर्याय राहिलेला आहे. तर आता जर रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू होतात तर कायद्याने त्याच्यामध्ये बऱ्याच अशा तरतुदी केल्या आहेत की ते प्रोजेक्ट आपण शक्यतो 2 वर्षात किंवा अगदी फार तर फार 3 वर्षाच्या आत संपवले पाहिजे. आणि हे आता नवीन बांधणीची जी काय प्रणाली आहे त्याच्यामुळे शक्य सुद्धा झालेलं आहे. म्हणजे प्री फॅब्रिकेटेड ब्लॉक्स, स्लॅब्स वगैरे ज्या असतात त्याच्यामुळे शक्य देखील झालेलं आहे. परंतु जर आपल्याला एखादा चुकीचा डेव्हलपर आपल्याला मिळाला किंवा आपल्या कमिटीने नीट काम केलं नाही तर मात्र आपण खूप अडचणीत येऊ शकतो. आणि जे तुम्ही म्हणालात की घर एक सुरक्षित जागा आहे, पण हे घर सोडून आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा किती सुरक्षितरित्या आपण परत त्याच प्लॉटवर येऊ हे मात्र अगदी काळजीपूर्वक आपण त्याच्यासाठी म्हणजे पूर्ण व्यवस्थित प्रयत्न केले पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी कायदेशीर सल्ला देखील घेतला पाहिजे. तुम्ही पहिला जो मुद्दा मांडलात की बिल्डरची निवड हा फार महत्त्वाचा भाग असतो. तर ही निवड करण्यासाठी सामान्य माणसाला त्याच्याबद्दलची माहिती ही कुठे मिळू शकते की कोणता बिल्डर व्यवस्थित आहे आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करेल? बरोबर आहे. तर आता कसं आहे की आपण जेव्हा म्हणजे साधारण आपण महाराष्ट्राबद्दल आता बोलत असू तर मेट्रो सिटीज किंवा सिटी आणि ज्या छोटी टाउन्स आहेत इथे कुठेही रिडेव्हलपमेंटचा जर प्रसंग आला तर शक्यतो आपल्याला 2-3 कॅटेगरीज दिसतात. एक म्हणजे ओपन प्लॉट जे फार रेअर आहेत ते रिमोट महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात. दुसरा प्रकार झाला कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तिसरा प्रकार झाला टेनन्सी. बरोबर. आणि मग स्लम. असे विविध प्रकारचे त्या प्रत्येकाला गव्हर्न करणारे वेगवेगळे कायदे. म्हणजे स्लमसाठी स्लम अथॉरिटी आहे, स्लम ट्रायब्युनल आहे, मग तुमच्या टेनन्सीच्या प्रिमायसेससाठी म्हाडा आहे आणि बाकी आपलं कोऑपरेटिव्ह सोसायटी कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या खाली BMC किंवा तिथली महानगरपालिका आहे त्याच्या मदतीने आपण हे सगळे डेव्हलपमेंटचे कार्यक्रम करू शकतो. आता हे घेताना जेव्हा डेव्हलपर नेमायचा असेल तर त्याला काय काळजी घ्यावी आणि त्याच्याबद्दल माहिती कुठे मिळेल? तर प्रत्येक हल्ली डेव्हलपर आहे
त्याला लिस्टिंग केलं गेलेलं आहे आणि तुम्ही त्याची माहिती त्याची जर कंपनी फॉर्म केलेली असेल तर तुम्ही कंपनी लॉच्या वेबसाईटवर जर गेला तर त्याची कंप्लीट माहिती, त्याची लायबिलिटीज किती वगैरे ते आपल्याला कळतं. दुसरं म्हणजे जी कमिटी आहे त्यांना ही खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी येणारा जो बिल्डर आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती काढून घ्यायला पाहिजे. त्याचे प्रोजेक्ट कुठे चालले आहेत, त्याचं सगळं कशा पद्धतीने तो काम करतोय, त्यांनी घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत की नाही, हे सगळं पडताळून पाहण्याची जबाबदारी ही कमिटीची असते. म्हणजे ही कमिटी सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावणार असते. अगदी. आणि त्यांनी सुद्धा मग खरं तर अशा काही प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तरी अंदाज येऊ शकतो. आणि अगदी तर प्रत्यक्ष भेटी देणं जरुरीच असतं. आणि मुळात तुम्ही जर बघितलं तर बिल्डर तुम्हाला अगदी आनंदाने बसमध्ये वगैरे घालून अख्ख्या कमिटीला नेऊन ते त्याचे प्रोजेक्ट दाखवतो, म्हणजे अगदी खाण्यापिण्याची सोय करतो. पण आपण या सगळ्या गोष्टींना हुरळून न जाता की कुठच्या मर्सिडीज बसमधनं नेलंय का, आपल्याला काय कुठे केटरिंग कुठचं आहे ह्याच्याकडे लक्ष नाही देता त्यांनी केलेले प्रोजेक्ट व्यवस्थित आहेत की नाही, त्यांनी केलेल्या तिथल्या लोकांची माहिती काढून त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये माहिती घेणं हे जास्ती कमिटीचं महत्त्वाचं काम आहे. बरं, आता पुनर्विकासाची पद्धत अशी म्हणजे त्याच्या काही अशा पायऱ्या आपल्याला सांगता येतील? अगदी. आता आपण एक बघा कसं महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,30,000च्या वरती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि मुंबईमध्ये म्हणाला तर 6,000च्या वरती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आत्ता सगळ्यात मोठ्या प्रकारचं रिडेव्हलपमेंट चालू आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. आता म्हणजे नव्याने बूम ती आलेली आहे, कारण सगळ्या सोसायट्या साधारण 60मध्ये जर आल्या असतील तर त्या आता नॉर्मली त्यांचं लाईफ 40-50 वर्ष झालेलं आहे आणि 50-60 किंवा वर त्याच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला ती बिल्डिंग रिडेव्हलप करण्याची आता गरज आहे. त्यामुळे आपण एक उदाहरणादाखल कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दलच आपण बोलूया. तर जर एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जुनी बिल्डिंग असेल आणि ती डिलॅपिलेटेड कंडिशनमध्ये असेल, म्हणजे मोडकळीस आलेली असेल, म्हणजे अगदीच मोडकळीस नाही पण सेफ नसेल राहायला, तर त्याच्यातले 1/4 मेंबर जे आहेत, म्हणजे समजा 100 माणसांची सोसायटी असेल तर 25 माणसांनी एक अर्ज करायचा मॅनेजिंग कमिटीला की आम्हाला असं वाटतं, कमीत कमी 25 माणसांनी, जास्ती माणसांनी केला तरी चालेल पण 25 नक्कीच हवे, म्हणजे 1/4 की आपली बिल्डिंग आम्हाला वाटते की रिडेव्हलपमेंटला जावी आणि ती तशा प्रकारे रिडेव्हलप तुम्ही करण्याची कार्यवाही सुरू करा. तर अशा पद्धतीने जेव्हा पत्र आलं की त्याला मॅनेजिंग कमिटीला त्याची दखल घेणं, 8 दिवसाच्या आत दखल घेणं हे बंधनकारक आहे. आता 8 दिवसाच्या आत दखल घ्यायची म्हणजे सगळाच काय प्रोसेस 8 दिवसात पूर्ण होत नाही, परंतु ती दखल घेतल्यानंतर मॅनेजिंग कमिटीला एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग लावायला लागते. त्या स्पेशल जनरल बॉडीमध्ये कमीत कमी 3/4 मेजॉरिटी आपले मेंबर्स सदस्य हजर पाहिजेत. तर 3/4 म्हणजे म्हटलं तसं 75 मेंबर, 100 लोकांची सोसायटी कमीत कमी 75 लोक पाहिजे. ह्याला कोरम म्हणतो की इतके लोक असल्याशिवाय तुम्ही पुढे चर्चा करू नका, कारण हा मोठा गंभीर विषय, तेवढी गणसंख्या तेवढी असायलाच हवी. तर ती झाल्यानंतर जर तेवढे मेंबर नसतील तर तुम्हाला ती मीटिंग 8 दिवसासाठी पुढे ढकलावी लागते. आणि 8 दिवसांनी देखील जर तितके मेंबर नाही जमा झाले, म्हणजे 3/4, तर हे डेव्हलपमेंट शक्य नाही आहे असं म्हणून, म्हणजे इच्छा नाही आहे मेंबर्सची असं गृहीत धरलं जाऊन ती मीटिंग कॅन्सल आणि डेव्हलपमेंट प्रोसेस कॅन्सल करायला लागते. परंतु पुन्हा नव्याने कोणी अर्ज करू शकतो आणि पुन्हा हा प्रोसिजर सुरू होतो. पण जोपर्यंत हे बेसिक फर्स्ट रिक्वायरमेंट पुरी नाही होत तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पण मग आता कोरम समजा आला पूर्ण आणि मग पहिली मीटिंग झाली, त्यानंतर काय करायचं? आता सगळ्यात पहिली कसं आहे की असं म्हटलं जातं की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करताना तुम्ही सगळ्यात पहिली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, ज्याला कॉमन भाषेमध्ये हल्ली PMC म्हटलं जातं, ह्याची नेमणूक करावी असं म्हटलं जातं. पण माझं ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठच्याही सोसायटीनी हे काही करण्याच्या अगोदर एका कायदेतज्ञाची मदत घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याचं कारण मी सांगेन की मला असं का वाटतं, म्हणजे मी वकील आहे म्हणून मी सांगते अशातला भाग नाही आहे की PMC बरोबर सुद्धा तुम्हाला एक ॲग्रीमेंट करायला लागतं आणि त्याला ॲग्रीमेंट करताना कुठे आपण त्याच्यात फसत नाही आहोत ना, हे तुम्हाला सांगू शकायला कायदेशीर तज्ज्ञाचीच तुम्हाला आवश्यकता आहे. पण मग प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण कोण असतं? आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जो असतो तो आर्किटेक्ट असतो आणि त्याला गव्हर्नमेंट पॅनल किंवा आपल्या अथॉरिटीज म्हणजे BMC किंवा अशांचे पॅनल असतात. त्या पॅनलवर रजिस्टर किंवा आर्किटेक्ट इन्स्टिट्यूशन वगैरेच्या पॅनलवर रजिस्टर्ड जे आर्किटेक्ट्स असतात ते जनरली PMCs असतात. म्हणजे त्याची पण खात्री आधी करून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी कमीत कमी 5 आर्किटेक्ट्सकडनं म्हणजे PMCsकडनं आपल्याला कोटेशन्स मागवायला पाहिजे कमिटीना, आणि त्यांच्याकडनं 5 जणांकडनं कोटेशन घेऊन ते काय काम करणार आहेत, कशा पद्धतीने जाणार आहेत, किती फीज लावणार आहेत, हे सगळं नीट व्यवस्थित लिहून घेऊन त्याच्याप्रमाणे मग शॉर्टलिस्ट केला जातो. आता जी SGM असते त्याच्यामध्ये जर हा निर्णय घेतला गेला की आपल्याला
पुढे जायचं स्पेशल जनरल बॉडीमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला जर पुढे जायचा असा निर्णय झाला तर मग पुढची सगळी प्रोसेस सुरू होते. तर आता पीएमसीचं काम काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कमिटी जरी असली तरी त्यांना कन्स्ट्रक्शन मधलं सगळंच माहिती असेल असं जरुरी नाहीये. तर एखाद्या बिल्डिंगवरती म्हणजे एखाद्या प्लॉटवरती, प्रत्येक प्लॉटला FSI असतो, शब्द ऐकलाय तुम्ही, माहिती आहे तुम्हाला, तर त्या पर्टिक्युलर प्लॉटवर किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं याचे काही नियम आहेत. तर ते नियम सगळे आर्किटेक्ट काय करतो, प्लॉट एरिया मेजर करतो, प्रत्येक बिल्डिंगचे प्रत्येक फ्लॅट मेजर करतो आणि कम्प्लीट आपल्याला किती FSI ह्याच्यावर अवेलेबल होऊ शकेल ह्याचा तो अभ्यास करतो. कारण कसं आहे की तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेलात तर नुसतंच तुम्हाला घराला घर देऊन किंवा घराला एक्स्ट्रा जागा देऊन भागत नाही. कारण की तो जो कन्स्ट्रक्शनचा खर्च आहे तो बिल्डर कुठून काढणार, तर त्याला तो खर्च काढण्यासाठी उरलेले फ्लॅट जे आहेत ते विकायला पाहिजे. तर त्यामुळे फिजिबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट शक्य आहे का, थोडक्यात हे तो तुम्हाला पीएमसी सांगतो की तुम्ही हा प्रोजेक्ट घ्यावा का, तुमच्या प्लॉटवर एवढा FSI आहे का की जेणेकरून तुम्हाला हा प्रोजेक्ट फिजिबल होईल, म्हणजे शक्य आहे की तो पूर्ण करणं. असं हे सांगितल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. अच्छा. आणि हे सगळं करताना प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे SGM मध्ये आर्किटेक्ट नेमल्यानंतर, म्हणजे PMC नेमल्यानंतर, PMCच्या सजेशनच्या आधी आणि नंतर प्रत्येक मेंबरकडनं सुद्धा सजेशन ह्या संदर्भात घेतले जातात आणि घेतले जावे असा नियम आहे. आणि ते घेतल्यानंतर असं जरुरी नाही की एखाद्या मेंबरने एक सजेशन केलं म्हणजे ते कमिटी किंवा पीएमसीला मानणं बंधनकारक आहे, परंतु त्याची दखल मात्र घेतली पाहिजे, त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे आणि ते मिनिट्समध्ये लिहिलं गेलं पाहिजे की ह्या मेंबरनी नावासकट की ह्या मेंबरनी असं असं सजेशन केलं आणि तो आम्ही का घेतला नाही किंवा घेतोय ह्याचं एक थोडक्यात स्पष्टीकरण त्यांनी त्या मिनिट्समध्ये नोंद करावी. असं हे म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित प्रोसिजरनी जायचं असेल की 79A ऑफ MCS ऍक्ट म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 79A ह्याच्यामध्ये एक तुम्हाला प्रिन्सिपल्स दिलेत की पारदर्शकता असावी ह्याच्यासाठी की डेव्हलपमेंट कशी करावी, कुठच्या पद्धतीने करावी, तर हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये नमूद असतात. तर त्याच्यामध्ये ही रिक्वायरमेंट आहे की तुम्ही त्याप्रमाणे मेंबर्सचं मत सुद्धा लक्षात घ्यावं. ते तुम्ही मानलंच पाहिजे असं नाही, पण लक्षात मात्र जरूर घ्यायला पाहिजे. आणि कायदेशीर सल्ला तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एखाद्या जमिनीवरती किंवा एखाद्या जागेवरती आधीची इमारत आहे पण वेगवेगळे डेव्हलपर जे येतात ते निरनिराळी आमिष तसं म्हटलं तर ग्राहकांना दाखवत असतात. म्हणजे कोणी एरिया अधिक देण्याच्या बाबतीत किंवा कोणी ॲम्युनिटीज जास्त तुम्हाला सोयी सुविधा करून देऊ वगैरे. तर याच्यातनं निवड करणं आणि प्रत्यक्षात ते घडणं, तर याच्यासाठी कायदेशीर सल्ला हा फार महत्त्वाचा ठरत असेल. अजून एक गोष्ट याच्यात अशी आहे की आमिष जेव्हा दिली जातात म्हणजे हे एक कॉमन सेन्स आहे हा की एखादी व्यक्तीने आपण नेहमी विचार करायचा, आपल्या जर काही जास्ती गरजेपेक्षा जास्ती कोणतरी देतंय तर नेहमी आपण सावध व्हायला पाहिजे की एखादा बिल्डर म्हणाला तुझी 500 स्क्वेअर फीटची खोली आणि त्याच्यावरती मी तुला अजून 700 स्क्वेअर फीट ॲडिशनल देतो, तर इम्पॉसिबल आहे. कारण तो तिथे तुमचं कल्याण करायला आलेला नाहीये, तो बिझनेस करायला आलाय. त्यामुळे तुम्हाला तो तेवढंच देणार जे त्याला शक्य आहे आणि त्याच्या प्रॉफिटमध्ये काढून जे उरतंय त्यातलंच तो तुम्हाला देणार. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही त्या आमिषांना भुलू नये. मुळातच जे मी तुम्हाला म्हटलं की 79A प्रमाणे कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या एक प्रोसिजर दिलेली आहे. त्या प्रोसिजरमध्ये टेंडर प्रोसिजर नावाचा एक प्रकार आहे की हा जो बिल्डर आपण सिलेक्ट करतो तर त्याच्यासाठी टेंडर काढली जातात. त्याला PMC जो आहे तो आपल्याला टेंडर प्रक्रियेसाठी मदत करतो आणि ती टेंडर काढल्यानंतर विविध बिल्डर त्यांच्या वेगवेगळ्या आपल्याला देऊ शकतात. ते सांगतात तुम्हाला की बाबा आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा जागा एवढी देऊ, आम्ही तुम्हाला कॉर्पस फंड इतका देऊ, आम्ही तुम्हाला भाडं इतकं देऊ आणि इतक्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला परत प्लॉटवर आणू किंवा असे त्यांचे जे काय असतील त्या रिक्वायरमेंट्स ते तुम्हाला सांगतात. मग त्याच्यातनं जो बेस्ट वाटतो तो बिल्डर सिलेक्ट करण्याची मुभा परत मॅनेजिंग कमिटीला आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये PMC फोर्स करू शकत नाही किंवा कोणीच फोर्स करू शकत नाही. मॅनेजिंग कमिटी आपल्या मेंबर्स बरोबर डिस्कस करून आणि त्या बिल्डरला मीटिंगला बोलवलं जातं आणि त्याची विश्वासार्हता पडताळून मग त्याची निवड करते. आता सहकारी संस्था जर का असेल आणि ओनरशिप प्रॉपर्टी ती जर का असेल तर फार प्रश्न नाही, परंतु ज्या वेळेला मुंबईमध्ये तर अशा अनेक जागा आहेत की भाडेकरू तिथे राहत आहेत इमारतींमध्ये वर्षानुवर्ष, तर या बाबतीत थोडे मग वेगळे कायदे असतील किंवा भाडेकरूंचे म्हणून अधिकार काय आहे? अगदी बरोबर. मुळात कसं आहे की मुंबई सिटीमध्ये जेव्हा पूर्वीच्या काळी म्हणजे आपण मुंबईबद्दल आता जर बोलत असू तर पूर्वीच्या जागी काळी टेनन्सीच्याच बिल्डिंग जास्ती होत्या. म्हणजे चाळी बांधल्या गेल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधल्या गेल्या, पण त्याच्यामध्ये टेनंट यायचे, बाहेरगावची लोक जी यायची ती टेनंट म्हणून यायची, भाडेकरू म्हणून यायची. ते भाडेकरू आता वर्षानुवर्ष तिथे 2 जनरेशन 3 जनरेशन राहत आहेत. त्या अगदी गैरसोयीमधनं सुद्धा त्यांनी तिथे जीवन काढलेलं आहे. त्यामुळे सरकारने असा विचार केला आणि आता ओनरला कसं झालंय की मुळात भाडेकरू असल्यानंतर त्या जागेचा त्यांना तसा काहीच
फायदा नाही. आणि आणि फार भाडं भाडी सुद्धा नाहीये. फार भाडी मिळत नाहीत. म्हणजे वरना तो म्हणजे पांढरा हत्ती पोसायचा, कारण ती बिल्डिंग आहे. उद्या जर ती बिल्डिंग मोडकळीस आली, कोणाला काय झालं तर त्याची जबाबदारी ही म्हणजे मालकावरच मालकाची. असते. ती रिपेअर करण्याची जबाबदारी मालकाची असते. त्यामुळे सगळ्या मालकांना देखील ते शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळे सरकारने म्हाडामध्ये 33(7) जो क्लॉज आहे आपला DCR प्रमाणे, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स प्रमाणे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा FSI दिला जातो. हा. आणि त्या FSI नुसार तुम्ही ही जी ओनरशिप म्हणजे टेनन्सीची जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये ओनर, डेव्हलपर आणि टेनंट हा. असे मिळून ते 3 पार्टीज त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये टेनंटची कन्सेंट आपल्याला लागते, पण त्या कन्सेंटचं एवढं काही म्हणजे काय म्हणायचं की त्याच्या वाचून अडतंच असं जरुरी नाही आहे. म्हणजे मालकाने जर का मालकाचं ठरवलं तर तो करू शकतो. अर्थात मी त्याच्यामध्ये अजून बरेचसे कायदे आहेत, आता तितका आपल्याकडे वेळ नाही, कारण तो एक स्वतंत्र वेगळा वेगळा मुद्दा आहे. परंतु माझं नेहमी असं सांगणं असतं की जिथे टेनन्सीची आहे तिथे जर लँडलॉर्ड करायला तयार असेल तर ताबडतोब टेनंट्सनी हो म्हणावं. शक्यतो म्हणजे आपले ऑफकोर्स आपले प्रिकॉशन्स बघायलाच पाहिजे की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होणार आहे वगैरे हे आपण जाणण्याचा अधिकार आहे. परंतु का की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा टेनन्सीची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला म्हाडाच्या अंडर जाते तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मालकीचं घर मिळतं हा. आणि जे तुम्हाला ओनरशिप मिळते. त्यामुळे जर तुम्हाला टेनन्सीमधनं ओनर बनता येत असेल तर तुम्हाला हायर राईट्स मिळायला लागतात. तर त्याच्यामुळे त्याच्यात जास्ती आडेवेडे न घेता, ऑफकोर्स मी परत सांगेन की आपले प्रोटेक्शन बघूनच त्याला म्हणजे सगळी मान्यता काळजी देणं हे घेऊन, तुमची काळजी घेऊन तुम्ही हे करणं हे तुमच्या हिताचं ठरतं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट मालक बनू शकतात. हल्लीच एक बॉम्बे हायकोर्टचा 2023 जस्टिस गौतम पटेलांच्या बेंचचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये अजून थोडी वेगळी गोष्ट झाली की त्याच्यामध्ये बिल्डिंग फार मोडकळीस आली होती. मुंबई कॉर्पोरेशनने नोटीस दिली की बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे आणि तुम्ही ही बिल्डिंग खाली करा. खाली केलं, नोटीस दिल्यानंतर कंपल्सरी मग सगळ्या टेनंटना बाहेर शिफ्ट करायला. काही वेळेला असं होतं की भाडेकरू बाहेर पडायला तयार नाही, होत पण जर BMCने दिली अशी नोटीस, 2-3 नोटिसा दिल्यानंतर जर नाही निघाले तर त्यांना पोलिसांकरवे काढण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे. आणि ते बिचारे निघाले सगळे माणसं बाहेर. आणि त्याच्यानंतर ओनरनी डेव्हलपमेंटसाठी काहीच प्रयत्न नाही केला आणि बिल्डिंग जवळपास म्हणजे पडली आणि मग शेवटी ती डिमॉलिश करायला लागली, कारण त्याच्यात ते पीसेस पडत होते. तर त्या सेफ्टीसाठी ती पूर्ण डिमॉलिश केली. मग सगळ्या टेनंट्सनी मिळून उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. तिथे गेल्यानंतर हे जेव्हा प्रकरण ऐकलं गेलं तेव्हा कोर्टाच्या असं लक्षात आलं की हे ओनरचं जे चाललेलं आहे ते जाणीवपूर्वक चाललेलं आहे. त्यांना ह्या सगळ्यांना जितकं बाहेर ठेवून जितका ते लोक लवकरात थकून जातील आणि काही त्यातले निघून पण जातील, वेळ घालवेल, तर अशा पद्धतीने करत होता. म्हणून तो रिडेव्हलपमेंटला जात नव्हता. तेव्हा आपला हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि श्रोत्यांनी अगदी काळजीपूर्वक ऐकावा. निर्णय असा दिला गौतम पटेलांनी की इव्हन टेनंट्सना सुद्धा, म्हणजे भाडेकरू आहेत त्यांना सुद्धा असा अधिकार आहे की ते स्वतः सगळे मिळून रिडेव्हलपमेंटचा 1 वर्षात जर केलं नाही ओनरनी तर ते स्वतः रिडेव्हलपमेंटचा प्रोसेस सुरू करू शकतात. त्याला जे पैसे त्यांना खर्च करायला लागतात पण ते पैसे सुद्धा ते नंतर ओनरकडनं क्लेम करू शकतात. फक्त त्याच्यात पटेलांनी काय म्हटलं की जेव्हा असं तुम्ही डेव्हलपमेंट करणार ना स्वतःहून तर तेव्हा मात्र तुम्ही टेनंटच राहणार, तुम्ही ओनर नाही बनणार. म्हणून मी म्हटलं की एकमेकांच्या संमतीने जर झालं तर तुम्हाला ओनरशिप मिळेल, पण नाही आणि तुम्ही अशी बिल्डिंग बांधली तर तुम्ही बिल्डिंग बांधाल पण परत तुम्ही त्याच व्यक्तीचे टेनंट म्हणून तिकडे जाल. नवीन बिल्डिंग तर मिळेल तुम्हाला पण टेनन्सी तुमची तिथे राहील. स्वयंपुनर्विकास हे नेमकं काय आहे? आता स्वयंपुनर्विकास हे हल्ली नवीन काळामध्येच आलेला कन्सेप्ट आहे, म्हणजे फार जुना कन्सेप्ट नाही आहे. रिडेव्हलपमेंट बरेच वर्षापासून आपण ऐकतोय, पण स्वयंपुनर्विकास हा सरकारने सध्या ह्याला अगदी प्रमोट करायचं ठरवलेलं आहे. ह्याचं कारण की ते हिताचं आहे मेंबर्सच्या, जे भाडेकरू आहेत म्हणा किंवा तुमचे जे कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, तो शक्यतो कॉपरेटिव्ह सोसायटीसाठी जास्ती हा चांगला पर्याय आहे. तर स्वयंपुनर्विकासामध्ये असं आहे की आपण नेहमी काय करतो की आपण बिल्डरला बोलवतो, बिल्डरला आपली घरं त्याच्या ताब्यात देतो, तो आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये भाडं देतो, कॉर्पस देतो आणि आपल्याला हाकलून लावतो आणि मग आपण त्याच्या मर्सीवरती असतो की तो कधी बनवेल आणि आम्ही कधी आज जाऊ आणि ते सगळं स्ट्रेस, टेन्शन सगळं असतं. सरकारने काय म्हटलं की तुम्ही त्याच्यापेक्षा स्वतःच का नाही डेव्हलप करत? मग लोकांना प्रश्न पडला, अरे आम्ही कसं डेव्हलप करणार, आम्ही काय थोडेच कॉन्ट्रॅक्टर आहोत, बिल्डर आहोत किंवा आमच्याकडे एवढे पैसे कुठे, करोडो रुपये लागतात बिल्डिंग बनवायला. मग सरकारने म्हटलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला काही ठराविक बँकांना असं देतो की आम्ही तुम्हाला कमीत कमी इंटरेस्ट रेटवरती जवळपास 95% प्रोजेक्टची कॉस्ट तुम्हाला आम्ही लोन म्हणून देतो. बरं. तर आणि इंटरेस्ट किती, जो SBIचा आहे त्याच्यावरती फक्त 2%. तर एवढा कमी इंटरेस्ट रेटमध्ये जर तुम्हाला करोडो रुपयांचं कर्ज द्यायला तयार असते.
तर अशा पद्धतीने जर एखादी सोसायटीमध्ये धडाडीचे मेंबर्स असतील, ज्यांची कमिटी खरोखर स्ट्रॉंग असेल आणि त्यांची मेहनत करायची तयारी असेल, तर हा अतिशय प्रॉफिटेबल पर्याय आहे. कारण त्याच्या 3 गोष्टी मी अगदी क्विकली सांगेन, की सगळ्यात पहिली म्हणजे की तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही काम करून घेऊ शकता. बरोबर. तुम्हाला तुमच्या मेंबर्सनाच ऑप्शन देता येतो की तुम्हाला कशा प्रकारची घरं पाहिजे, तुम्ही ॲडिशनल FSI घेणार आहात का, तर तो तुम्हाला कमी पैशामध्ये ॲडिशनल FSI मिळतो. कारण प्लॉट तर सोसायटीचाच आहे, त्यामुळे कमी पैशामध्ये तुम्हाला ॲडिशनल जागा सुद्धा घेता येते. तुम्ही तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांना सुद्धा त्या तुमच्या बिल्डिंगमध्ये राहायला बोलवू शकतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की घर लहान आहे, आई वडील आहेत आणि मुलं बिचारी बाहेर दुसरीकडे लांब फ्लॅट घेऊन राहतात. अशा वेळेस असंही करता येईल, बाबा तू परत ये, ह्याच प्लॉटवरती आपण करूया, की तू वरच्या मजल्यावर राहा, आम्ही खालच्या मजल्यावर राहतो. तर असंही तुम्हाला तुमच्या नातलगांनाही त्या पुनर्विकासामध्ये सामील करून घेता येतं. आणि अशा पद्धतीने पैसे रेज करून तुम्ही हे स्वतः प्रोजेक्ट करू शकतात. म्हणजे जो फायदा बिल्डरला जाणार होता तो सगळा सोसायटीला मिळतो. आणि असे सुद्धा काही प्रकल्प होत आहेत यशस्वी. असे खूप प्रकल्प यशस्वी होत आहेत. मी स्पष्टच सांगेन पण की असं जरुरी नाही की असे प्रकल्प होत आहेत म्हणजे सगळ्यांनी त्यात हात घालावा. मी तुम्हाला हे अगदी स्पष्ट सांगते, कारण की ते मेहनतीचं काम आहे. म्हणजे जिथे तुमची सोसायटी तेवढी कॉम्पिटंट पाहिजे त्याच्याकरता. आणि प्रत्येक स्टेजला त्याच्यात विजिलंट राहण्याची खूप गरज आहे. अगदी. आणि प्रत्येक म्हणजे म्हणून म्हटलं ना की एखाद्या सोसायटीच्या मधल्या लोकांनी वाहून घेतलं की नाही हा प्रोजेक्ट आम्ही अगदी पूर्ण करू, तर ह्याच्यासारखं प्रॉफिटेबल दुसरं काहीच नाही. बरोबर. पण सर्वसामान्यपणे आपण डेव्हलपर नेमूनच ही कामं करून घेत असतो. तर त्याच्यात फसवणूक ही कोणकोणत्या प्रकारे होते आणि मग त्यावेळेला अर्थातच वकिली सल्ला हा लागतो, त्याविषयी सांगा. डेव्हलपर आणि फसवणूक असं बऱ्याच लोकांच्या मनात एक समीकरण तयार झालंय की डेव्हलपर म्हणजे फसवणारच. पण असं सगळ्या केसेसमध्ये नाहीये. ते काही चांगले डेव्हलपर सुद्धा आहेत. काही लोकांनी वेळच्या वेळी प्रोजेक्ट पण कम्प्लीट केले. आणि आता महारेराचा जो आहे विषय, तर त्यांनी म्हणजे कसं झालं, साधारण 90च्या दशकामध्ये ही बूम आली की रिडेव्हलपमेंट सुरू करा, हे करा, तेव्हा हे जास्ती करून बूम आली. तर जसा काळ जात गेला तसे बरेच जे प्रश्न यायला लागले समोर, ज्या फसवणुका व्हायला लागल्या, 8-8, 10-10 वर्ष प्रोजेक्ट नाही व्हायचे, काय अडचणी यायच्या, हे सगळं लक्षात घेऊन हळूहळू त्या संदर्भामध्ये कायदे केले गेले. त्या कायद्यामुळे आता बरंचसं आपण कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. त्यातनं जी महारेराची प्रोव्हिजन आली ती तर अतिशय उत्तम आहे. कारण महारेरामध्ये बिल्डर्सवरती खूपच म्हणजे कंट्रोल ठेवला गेला की तुम्ही अगदी ज्या प्रोजेक्टमधले फ्लॅट्स तुम्ही जेव्हा सेलेबल कंपोनंटचे विकायला जाता तेव्हा त्यातलं 70% जे तुमचे पैसे आहेत ते तुम्ही ह्या महारेराचा जो या बिल्डिंगचा अकाउंट आहे त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे, जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. तर त्याच्यामुळे काय बऱ्याचदा पैसे नसल्यामुळे बिल्डर्स प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नव्हते. ते काय करायचे, ह्या प्लॉटवरच्या कच्चा माल विकायचे, म्हणजे जो बनायच्या आधीच फ्लॅट विकायचे, ते पैसे घ्यायचे आणि पुढचा प्लॉटमध्ये जायचे आणि तिथे सुरू करायचे, म्हणजे क्लायंट जाऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने न करता ते पैसे जमा झाले असले की ते ह्याच प्रोजेक्टमध्ये वापरले जातील ह्याची काळजी घेतली जाते, त्याची अकाउंटेबिलिटी राहते. दुसरी गोष्ट, महारेराच्या साईटवरती जेव्हा प्रोजेक्ट तुमचा नोंदणीकृत होतो तेव्हा त्याच्यामध्ये बिल्डरला सगळी माहिती द्यायला लागते की प्लॉट एरिया किती, त्याच्यावर बांधकाम किती होणार आहे, ह्याच्यावरती ओरिजिनल टेनंट किंवा मेंबर्स किती आहेत आणि त्यांना आम्ही किती जागा देणार आणि उरलेले सेलमध्ये किती आहेत, प्लस आपण कितच्या प्रकारच्या परमिशन घेतल्या आहेत, प्लस त्या बिल्डरवर जर आधी काही केसेस असतील तर त्याची त्यांना डिटेल द्यायला लागते त्या रेराच्या साईटवरती. आणि मग कोणीही, इट्स अ पब्लिक ओपन प्लॅटफॉर्म, कोणीही त्याच्यामध्ये जाऊन आपण बघू शकतो, म्हणजे प्रत्येक मेंबरही बघू शकतो, कोणी बघू शकतो. तर त्याच्या जर आधी काही केसेस असतील तर एखादा बिल्डर ब्लॅकलिस्टेड झाला असेल तर त्याचीही नोंद होते. प्लस जर बिल्डरनी ह्या ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द प्रोजेक्ट काही जर त्याच्यामध्ये त्यांनी जर व्हायोलेशन्स केली, त्यांनी जर काही डिफॉल्ट केले तर त्याच्यामध्ये सुद्धा अशी प्रोव्हिजन आहे की रेरा तो प्रोजेक्टला थांबवू शकते आणि त्याला अबेंड करायला सांगू शकते की तू सोडून दे आणि आम्ही आमच्या पॅनलमध्ये त्यांच्याकडे एक लिस्ट असते त्याच्याप्रमाणे आम्ही ते, तो अख्खा प्रोसिजर वेगळा आहे परत, तर त्याच्याप्रमाणे आम्ही रिडेव्हलपमेंट करून घेऊ. तर अशा पद्धतीचे इतक्या स्ट्रिक्ट कायदे रेरामध्ये आहेत. त्यामुळे शक्यतो त्याच्यामध्ये आता बरेचसं हे झालं. परंतु मी तुम्हाला म्हणते की कायदा आला की कायदा मोडणाऱ्या, पळवाटा शोधणारे लोक सुद्धा असतात, तर त्याचा उपयोग करून घेऊन, कारण शेवटी कसं असतं की जेव्हा आपण ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये गेलो तर शेवटी तो कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्हाला उद्या कोर्टात जरी जायचं असलं तरी त्याच्यामध्ये जे लेखी आहे तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे मला कळलं नाही, कारण की कायद्याचं ज्ञान नाही हा तुमचा डिफेन्स असू शकत नाही. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो ब्लिस अशी एक कोट आहे. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला कळलंच नाही. तुम्ही सही केली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते कळलं, ते वाचलं, तुम्हाला ते मान्य आहे. पण जर तुम्हाला म्हणूनच अशा वेळेस कायद्याची गरज लागते, कारण की ती भाषा किचकट असते, कायद्याची भाषा किचकट असते. 1-2 शब्द इकडे तिकडे झाले तरी पूर्ण त्याचा अर्थ बदलून जातो. म्हणून शक्यतो नाही, माझा आग्रहच आहे की लोकांनी पुढचे त्रासात
वाचण्यासाठी आता जो काय थोडाफार खर्च, मी तुम्हाला म्हणजे अगदी अजून एक गोष्ट स्पष्ट सांगते, मला वाईट वाटतं बऱ्याचदा की खूपदा ना वकिलांकडे गेल्यानंतर खूप असं बोललं जातं, अरे एवढी फीस वकिलाला का द्यायची, असं का तसं का, म्हणजे तुम्ही किती फीस सांगा, म्हणजे अगदी कमी सांगा किंवा जास्त सांगा, ती एवढी असंच असतं म्हणजे अर्थ की का, पण का त्याचं करायला लागतं तुम्हाला, कारण की तुम्ही जेव्हा तुमची करोडोची प्रॉपर्टी आज सोडून बाहेर जाणार आहेत तेव्हा त्या करोडाच्या प्रॉपर्टीची आणखीन व्हॅल्यू होणार आहे आणि त्यात तुम्हाला परत वेळेच यायचं आहे. तर हे सगळं करण्याच्या मध्ये तुम्ही कुठेही फसू नये ह्याच्यासाठी तुम्हाला कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घ्यायलाच पाहिजे. आज त्याच्यासाठी तुम्हाला जर काही थोडेफार पैसे मोजायला लागले, कारण ते प्रोफेशनल लोकांचं काम आहे, तर ते तुम्हाला करायलाच पाहिजे. ते तुमच्या हिताचे चांगल्यात चांगला कायदेतज्ञ नेमून तुम्ही पुढे जायला पाहिजे. हां, पण मग फसवणूक ही एकतर वेळेत न देणं या दृष्टीने होऊ शकते, दर्जाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. दर्जाच्या बाबतीत होऊ शकते, ॲम्युनिटीज सांगितल्या जातात. बऱ्याचदा पूर्वी असं व्हायचं की टेनंटची बिल्डिंग अगदीच खराब क्वालिटीची असायची आणि त्याच्या बाजूला अगदी छान चकचकी सेलेबल वेगळी असायची, किंवा इव्हन कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये खालच्या फ्लोअर्सवरतीच कॉपरेटिव्हवाल्यांना मेंबर्सना फ्लॅट आणि वरचे जे आहेत ते सगळे सेलेबलचे फ्लॅट, असे खूप काही म्हणजे प्राईम प्लॉट्स त्यांना, फ्लॅट्स त्यांना, बिझनेस अगदी खूप खूप खूप. तर त्या सगळ्या गिमिक्स त्याच्यामध्ये होतात. त्याच्यापेक्षा पण अजून पुढे जाऊन एक महत्त्वाचं असं आहे की मोठी फसवणूक जी होते ती डबल सेलिंग, म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर्टी नसताना सुद्धा तुम्ही ती एकच प्रॉपर्टी बऱ्याच लोकांना विकली जाते, कुठची जी सेलेबल कंपोनंटची आहे, पण त्याचा शेवटी भुर्दंड कोणाला पडतो, ॲट द एंड ऑफ द डे त्याचा भुर्दंड पडतो सोसायटीला. कसं आहे की पूर्वी काय होतं की डेव्हलपर आला की आपल्याला असं वाटायचं की आपली काय, सोसायटीला वाटायचं किंवा टेनंट्सच्या कमिटीला वाटायचं की आपली काय जबाबदारी आहे, डेव्हलपर आता सगळं करणार आणि तो जे विकायचे फ्लॅट आहे तो त्याचे विकेल आणि त्याची जबाबदारी सगळी त्याची. विषय म्हणजे डेव्हलपर कोण आहे, प्रमोटर आहे. प्रमोटरचा अर्थ काय, जो जागा बांधतो आणि तो विकतो आणि त्याच्यावर बेनिफिट घेतो, त्याला प्रमोटर म्हणतात. तर ह्या केसमध्ये कोण आहे, बिल्डर आहे, बरोबर आहे. त्यामुळे लोक असे निर्धास्त असायचे. पण असं व्हायला लागलं की सेलेबल कंपोनंटचा एक फ्लॅट 4 जणांना विकलाय किंवा वेळेत पूर्णच करून दिला नाहीये किंवा क्वालिटी नाही, तर अशा केसेसमध्ये ते जे येणारे बायर्स आहेत ते सोसायटीला, टेनंट्स असोसिएशनना सुद्धा पार्टी बनवायला लागले आणि त्यांच्याकडनं पण कॉम्पेन्सेशन क्लेम करायला लागले. त्यातनं सरतेशेवटी असा निर्णय आला की नाही, ही जी कॉपरेटिव्ह सोसायटी जिनी हा डेव्हलपर नेमलाय त्यांना सुद्धा प्रमोटरच समजलं जावं आणि त्यांची सुद्धा लायबिलिटी तितकीच आहे जितकी त्या डेव्हलपरची आहे. कारण तुम्हाला लक्षात येत असेल की आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये सगळे हक्क त्याला लिहून देतो, प्लस त्याला आपण एक पॉवर ऑफ अटर्नी देतो, प्लस तुम्ही जे प्लॅन बनवतात, सँक्शन प्लॅन, त्याच्यावर सगळ्यावर सह्या कोणाच्या असतात, पॉवर ऑफ अटर्नी होल्डरनी तुमच्या नावाने केलेल्या असतात. तर त्यामुळे जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे हे ते सावध राहण्याची जी मी तुम्हाला म्हणते गरज आहे की आपण हात झटकून मोकळं नाही की आपण एक नेमला म्हणजे झाला असं नाही. यू हॅव टू बी व्हेरी 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 विजिलंट. पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही किंवा मगाशी म्हटलं तशा त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या, कमतरता असल्या, तर दाद कशी मागायची? आपल्याकडे कायद्याने वेगवेगळे फोरम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कोर्ट आहेत की जिथे आपण दाद मागू शकतो. तर मुख्य म्हणजे बघा, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जे असतं त्याच्यामध्ये शक्यतो ते लोक आर्बिट्रेशनचा क्लॉज टाकतात, डेव्हलपर, ज्याला माझा नॉर्मली विरोध असतो. आम्ही माझ्या केसेसमध्ये नाही म्हणूनच सांगते, कारण आर्बिट्रेशन हे तसं खर्चिक पडतं बऱ्याचदा. तर आर्बिट्रेशनचा क्लॉज असेल तर तुम्हाला एखादी त्रुटी जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला बिल्डरला नोटीस देऊन आर्बिट्रेशन इन्वोक करायला लागतं आणि आर्बिट्रेशन पॅनल जे काय तुम्ही आर्बिट्रेशन त्या क्लॉजप्रमाणे मग ती हिअरिंग होते आणि आर्बिट्रेटरकडे ह्या मॅटरचा निर्णय घेतला जातो. दुसरा आहे, तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये जाऊ शकतात. जर आर्बिट्रेशन क्लॉज नसेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये, म्हणजे काय, सिटी सिव्हिल कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, ओरिजिनल साईड, म्हणजे तुमचा जो काय क्लेम असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही तिकडे दाद मागू शकतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही कन्झ्युमर कोर्टमध्ये आणि रेरामध्ये, ग्राहक न्यायालय आणि रेरा, अशा 2 ठिकाणी सुद्धा तुम्ही दाद मागायला जाऊ शकता. तर असे तुम्हाला 4-5 फोरम तिथे अवेलेबल आहेत. स्लमचं असेल तर स्लम अथॉरिटीमध्ये जायला लागतं आणि जी हाय पॉवर BMCच्या म्हणजे प्रोजेक्ट वगैरे असतील, सेज बिल्डिंगचे म्हाडाच्या थ्रू केलेले वगैरे, तर हाय पॉवर कमिटी जी आहे म्हणजे मंत्रालयामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही दाद मागू शकतात. असे वेगवेगळे फोरम आहेत जिथे आपण दाद मागू शकतो आणि ह्याच्यातनं न्याय मिळू शकतो. न्याय मिळतो. वेळ लागतो, मी नाही म्हणणार नाही. हल्ली तो वेळ कमी करण्याचा सगळा प्रयत्न चालू आहे, कोर्टाचा, वकिलांचा, सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे की ती वेळ कमी व्हावी, परंतु न्याय मिळतो. काही ठिकाणी म्हणतात ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे कधी कधी कसं होतं की उशीर झाल्यामुळे तो न्याय मिळवणे त्याचा काही उपयोग होत नाही, असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी होतं. आता एखादी प्रॉपर्टी रिडेव्हलप झाली, पुनर्विकास झाला, इमारतीत आता आपल्याला राहायला जायचं आहे, तर तिथे राहायला जाण्यापूर्वी
कायदेशीरदृष्ट्या कोणत्या गोष्टी त्याच्यातल्या तपासून पाहायला हव्यात? हा प्रश्न म्हणजे फार कमी लोक विचारतात आणि हा तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. कारण कसं असतं की सगळं काम झाल्यानंतर माणसं अगदी निर्धास्त होतात आणि वा वा आता तो जो आता छान आनंद झाली असतो, इमारत. हा एक आनंद असतो की आता आम्ही चाललो नवीन घरात आणि असं म्हणजे ते वेगळं. तर तेव्हा सगळ्यात जास्ती सावध राहायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या घरात जाताय ते मुळात डेव्हलपरनी तुम्हाला किंवा सोसायटीच्या कमिटीनी तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे का, जे सांगितल्याप्रमाणे त्याचं जागा जेवढी सांगितली तेवढी दिली आहे का, ज्या ॲम्युनिटीज आहेत तेवढ्या दिल्या आहेत का, ह्याची प्रथम तपासणी करून घ्या. जर त्याच्या संदर्भात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असतील तर ते ताबडतोब लेखी निदर्शनास आणून द्यायचे कमिटीच्या आणि डेव्हलपरच्या, आणि त्याला सांगायचं की ह्या त्रुटी आहे त्याची पूर्तता कर, त्याच्याशिवाय आम्ही पजेशन घेणार नाही. कारण की तुम्ही पजेशन घेताना तो तुमच्याकडनं एक डेव्हलपर एका पेपरवर सही घेतो ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं असतं की आम्ही तुम्हाला आज पजेशन दिलं, ही तुमची चावी आम्ही तुम्हाला दिली, वेकंट अँड पीसफुल पजेशन दिलं आणि तुम्ही आता ऑल द बेस्ट असं तसं. पण त्याच्यामध्ये एक सेंटेन्स असतं की आम्ही सगळं प्रिमायसेस बघितलेलं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही तक्रार नाही आहे. तर हे वाक्य असं कुठेतरी मध्ये त्या पत्रामध्ये असतं ज्याच्याकडे आपण शक्यतो लक्ष देत नाही. आनंदाच्या भरात आपण ते घेऊन टाकतो आणि मग नंतर तुम्ही ती कंप्लेंट रेज करू शकत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही घेताना दुसरं कमिटीने काय करायला पाहिजे, जी कमिटी आहे हँडओव्हर घेतो जेव्हा आपण बिल्डरकडनं, तेव्हा बिल्डरकडनं सगळे सँक्शन प्लॅन, त्याला वेळोवेळी झालेल्या अमेंडमेंट्स हे ओरिजिनल घ्यायला पाहिजे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बिल्डरला सांगायला पाहिजे की ऑक्युपेशन सर्टिफिकेट आम्हाला ओरिजिनल हवं आहे आणि हवंच आहे. कारण ते नाही घेतलं तुम्ही आणि त्याच्याशिवाय तुम्ही बिल्डिंगमध्ये राहू शकत नाही कायदेशीररित्या, आणि राहायला गेलात तर तुम्हाला वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि अदर पेनल्टीज लागू पडतात. प्लस त्या बिल्डिंगमध्ये काही मिसॅप झाला जर उद्या ॲक्सिडेंट वगैरे तर मग त्याला गव्हर्नमेंटची कुठची जबाबदारी राहत नाही. तर त्याच्यामुळे ते मागून घ्यायला पाहिजे. सगळ्या मेंबर्सचे परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशनचे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आले आहेत की नाही हे तपासून बघायला पाहिजे. विकले गेलेले फ्लॅट जे आहेत त्यांच्या सगळ्यांची ॲग्रीमेंट आलेली आहे का आपल्याकडे व्यवस्थित, आणि एक फ्लॅट दोघांना वगैरे विकला गेला नाही ना, ह्याची तुम्ही बिल्डरकडनं शाश्वती करून घ्यायला पाहिजे. नंतर कुठचेही बिल्डर काय करतो ड्युरिंग द प्रोसेस, हे जे डेव्हलपमेंटचे, तेव्हा आपल्याकडनं बरेचसे आपल्या नावाने खर्च करत असतो. म्हणजे मेंटेनन्स ऑफ द बिल्डिंग, मी स्वीपरला अमके दिले, त्याला तमके दिले, मग ते पैसे तो खरोखर कॉन्ट्रॅक्ट केलेले असतात त्यांनी बरेचसे, आणि वॉटर चार्जेस असतात, इलेक्ट्रिसिटी चार्ज, ते तो खरा भरतच नाही बऱ्याचदा. काही बिल्डर, म्हणजे मी सगळ्यांबद्दल घाऊक नाही बोलत आहे, काही बिल्डर भरत नाहीत. होतं कसं की जोपर्यंत बिल्डर प्लॉटवर आहे तोपर्यंत ती बिलं आपल्यापर्यंत येतच नाहीत, पण ज्या दिवशी बिल्डर प्लॉटवरनं निघून जातो त्याच्यानंतर आपल्याला विविध, हा एवढा प्रॉपर्टी टॅक्स बाकी आहे, हा वॉटर टॅक्स बाकी आहे, हा, त्यामुळे त्या बिल्डरकडनं बाबा आज तुम्हाला हँडओव्हर देतोय, आजपर्यंत तू भरलेले सगळे टॅक्सेस, वॉटर टॅक्सेस, परमिशनचे टॅक्सेस, सगळे टॅक्सेस तू भरले, याची आम्हाला आता पावती दे. अच्छा, हे फार महत्वाचं आहे. नो ड्यूज आणून द्या आम्हाला, की बाबा आमचे काही ड्यूज नाही आहेत, हे आणून दे, हे मागणं फार जरुरी आहे. तर हे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कागदपत्र घेऊन व्यवस्थित बिल्डरकडनं हँडओव्हर घ्यायला पाहिजे. तर हे कमिटीचं फार मोठं काम आहे. कॉर्पस हा जो एक भाग असतो की बिल्डर आपल्याला ॲग्रीमेंट ज्या वेळेला करतो त्यावेळेला म्हणतो की तुम्हाला इतका कॉर्पस देणार आहे, तर याच्याविषयी थोडं सांगा ना. आता बिल्डर जेव्हा आपल्याकडे डेव्हलपमेंटला येतात तेव्हा ते 2-3 गोष्टी आपल्याला देतात. त्याच्यामधलं मी तुम्हाला म्हटलं तसं की एक असतं रेंट, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे द्यायचं भाडं, ते शिफ्टिंग चार्जेस, आणि कॉर्पस. कॉर्पस म्हणजे कसं की तुम्हाला एक फंड तुमच्या प्रत्येक फ्लॅटच्या नावाने दिला जातो, जो सोसायटीकडे किंवा असोसिएशनकडे जमा राहतो. तर त्याच्यातनं तुमचे जे मेंटेनन्स आहेत, तुमचे जे बाकीचे जे खर्च आहेत फ्लॅटच्या संदर्भातले, ते भागावे म्हणून हा कॉर्पस फंड दिला जातो. कारण की नवीन जेव्हा आपण वास्तूमध्ये जातो तेव्हा आजचं त्याचं जे भाडं आहे, मेंटेनन्स चार्जेस आहेत, आज आपण पॉश बिल्डिंग म्हणतो पण ते पॉश बिल्डिंगचे खर्च पण तेवढेच पॉश असतात. तर त्याच्यामुळे तिथला स्वीपर म्हणा, मेंटेनन्स, वॉचमन, सिक्युरिटी, तुमचे CCTV कॅमेऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट, ह्या सगळ्याचा जो खर्च येत असतो, तर हे सगळे तुम्हाला जे नवीन जुने टेनंट आहेत किंवा त्यांना सगळ्यांना शक्य होईल असं नसतं. म्हणून त्या पद्धतीने आधीच कॉर्पस मागून घेऊन तो जमा राहतो सोसायटीकडे, तो दुसऱ्या कुठच्याही कामाला सोसायटी वापरू शकत नाही. म्हणजे आपण ज्यावेळेला पजेशन घेतो त्यावेळेला हे कॉर्पस सुद्धा जमा करून घ्यायलाच पाहिजे. पण ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट प्रमाणे मी तर पजेशनच्या आधीच्या स्टेजमध्येच कॉर्पस घ्यायला मी नेहमी इन्सिस्ट करते. म्हणजे हा कॉर्पस सुद्धा भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. तुम्ही म्हणता तसं नंतर जे चार्जेस आहेत ते भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. बरोबर. आता जसं आपण बिल्डरला पारखून घेतो आणि त्याच्याकडनं सगळं नीट मिळालं पाहिजे असं म्हणतो, तर कधी असं काही घडतं का की ज्यांना राहायचंय तिथे ते रहिवासी सुद्धा काही वेळेला चुकीच्या गोष्टी करू शकतात? अगदी म्हणजे खूप असं घडतं. आणि बऱ्याचदा जेव्हा प्रोजेक्ट सुरू होतात
तेव्हा मी जे म्हणते की खरं कुठचाही प्रोजेक्ट सुरू करायच्या आधी प्रत्येक सोसायटीनी किंवा टेनंट असोसिएशननी बघायला पाहिजे की आपले सगळे मेंबर आपल्याबरोबर आहेत ना. तर खरं आता कायद्याने फक्त 51% लोकांची परवानगी असेल तरी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट सुरू करू शकतात. हां. पण माझं तरी म्हणणं राहतं की तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की जेवढे जास्तीत जास्त तुमच्याबरोबर मेंबर्स असतील ते चांगलं राहील. कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं, आत्ता माझ्याकडे हातात एक केस आहे, तर त्याच्यामध्ये असं आहे की एक बिल्डिंग आहे ज्याच्यात 33 मेंबर्स आहेत, त्याच्यापैकी 32 मेंबरना काही अडचण नाही, ऑब्जेक्शन नाही. त्यातल्या एका माणसांनी जाऊन रजिस्ट्रारकडे कंप्लेंट केली, कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये त्यांनी केस टाकली आणि प्रोजेक्ट थांबवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. आणि त्याच्या मागे त्याचा हेतू काय आहे? काय बिल्डिंगचं भलं व्हावं किंवा मेंबर्सचं भलं व्हावं नाही आहे. त्याला रेसिडेन्शियलच्या बदल्यामध्ये कमर्शियल प्रिमायसिस पाहिजे. अच्छा. आणि हा वैयक्तिक हेतू कारण तो सीए आहे, तर त्यामुळे तो स्वतःच केस चालवतोय. आणि त्या पद्धतीने त्यांनी असे म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी 32 लोकांना त्यांनी वेठीस धरलेले. खरंय. आम्ही आता प्रोजेक्ट अर्थातच कोर्टाने म्हणजे आम्ही हिअरिंग केल्यानंतर कोर्टाने त्याला स्टे वगैरे त्याला नकार दिला आणि त्याप्रमाणे आता आम्ही आमचं काम पुढे सरकवलंय. परंतु याचा त्रास किती झालाय आणि समजा आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये स्टे दिला गेला होता, त्यामुळे आम्हाला काही काळ काम थांबवायला लागलेलं. तिथे मेट्रोच्या कामामुळे ऑलरेडी ती बिल्डिंग डळमळीत झालेली आहे. अगदी प्रत्येक वेळेला एवढे हादरे बसत आहेत, प्रत्येक माणसं जीव मुठीत धरून आहे, परंतु एक माणूस स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे करतो. दुसरा अतिशय वाईट प्रकार जे कित्येक वेळेला असं ठरतं की कमिटी मेंबर्स आहेत ना, ते आपल्या मेंबर्सना सोडून ते बिल्डरला सामील होतात आणि त्यांच्याकडनं आलेल्या आमिषामुळे ते लोक आपल्या लोकांचं हित न बघता बिल्डर सांगेल तशाप्रमाणे ते लोक प्रत्येक गोष्टीवर सह्या करत जातात. तर हे एक अतिशय वाईट फितुरीचा धोका. अगदी 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 म्हणजे ह्याला हे पापच आहे, ह्याला दुसरा शब्द नाही. खरंच म्हणजे त्याबद्दल आपल्या मेंबर्सनी सुद्धा सावध राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये अशा कमिटीवरती आम्ही कंप्लेंट्स करून मग त्याच्या पद्धतीने त्यांच्यावरती पुढे सगळी कार्यवाही. पण काय त्याच्यामध्ये शेवटी काय झालं की ह्या बिचाऱ्या लोकांचं आयुष्याचं स्वप्न धुळीला मिळालं आणि जो त्रास झाला तो सामान्य माणसांना सहन करण्याच्या पलीकडचा असतो. त्यामुळे वेळेस लक्ष देणं प्रत्येक गोष्टीवर हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीच्या विविध केसेस येतात जिथे टेनंट आता काही ठिकाणी असतात की काही मेंबर्स अडून बसतात की नाही मला एक्स्ट्रा जागा पाहिजे, मला हा प्राईम फ्लॅट पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला त्यांचं. ते एका माणसामुळे पण खूप त्रास होऊ शकतो. तिसरं महत्वाचं होतं की जेव्हा एखाद्या घरामध्ये जो ओरिजिनल ओनर आहे त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू पश्चात त्याचे जे एअर्स आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होऊन तिथे सुद्धा डेव्हलपमेंटवरती ते लोक मध्ये त्याच्यामध्ये की नाही हा फ्लॅट मलाच पाहिजे, तुलाच पाहिजे, मग त्या पद्धतीने एक प्रकारचं लिटिगेशन सुरू होऊ शकतं. मग डेव्हलपर आणि सोसायटी त्यांना सांगते जा तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन या, तुम्ही प्रोबेट घेऊन या, कोणाला फ्लॅट दिलाय. पण तो प्रोसेस आहे, मग त्या प्रोसेसमध्ये सुद्धा एक तो स्मूथनेस आहे तो कमी होतो. म्हणून एक अशी सोय आहे की तो जो व्यक्ती आहे ओनर त्यांनी आधीच नॉमिनेशन देऊन ठेवायचं की बाबा मला जर या प्रोजेक्टच्या दरम्यान काय झालं तर माझ्या ह्या वारसांना तुम्ही हे द्या, असं नॉमिनेशन देण्याची पण तरतूद आहे. आता असा एक प्रश्न की टायटल क्लिअर असणं जागेचं हे किती महत्वाचं आहे? तुम्हाला पण भरपूर माहिती आहे विषयामधली, तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारतात. कारण की हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की बऱ्याचदा प्रोजेक्ट सुरू करायचा म्हटलं की लोक अगदी धावत पळत हा सुरू करा अगदी घाईनी घोड्यावर बसून असतात की जेवढा लवकर होईल तेवढा. आणि बऱ्याचदा असं बघितलं जात नाही की हा जागेचा मालक कोण आहे. म्हणजे फ्लॅटचे मालक तुम्ही आहात, टेनामेंट तुम्ही टेनंट आहात, पण खालची जमीन आहे त्याचा मालक कोण आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे त्यात सगळ्यांनी लक्ष घालून बघायला पाहिजे की प्रॉपर्टी कार्ड ह्या प्लॉटचं तुमच्या नावावर आहे का, मुळात ह्या जागेचा कन्व्हेन्स झालेला आहे का ह्याचा मालक अजून कोणतरी तिसराच आहे. जर तो तिसरा मालक असेल तर ही डेव्हलपमेंट कम्प्लीट सुरू करायच्या आधी तुम्ही कन्व्हेन्स करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही त्या मालकाची परवानगी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना. आणि जर हे आपण नाही केलं तर जेव्हा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल तेव्हा सुद्धा ही व्यक्ती येऊन तुम्हाला आडकाठी आणूच शकते. त्यामुळे ते सुरुवातीलाच आपण सुरू करायच्या आधीच जे म्हणतात ना त्याला की पुट युअर हाऊस इन ऑर्डर, की तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित पाहिजे. कोणी स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल मेंबर्सनी, असे बरेच मेंबर असतात. काही लोकांनी नावावर फ्लॅट केलेले नसतात ट्रान्सफर, की बरेच वर्षानुवर्ष पडून असतात की जाऊन दे ना काय होतं राहतोय ना आपण. बिल येत असतं आजोबांच्या नावाचं, आजोबा जाऊन वडील पण गेलेले असतात, पण तिसरी जनता. असं सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या त्रुटी पहिल्या पूर्ण करून घ्या आणि नंतर रिडेव्हलपमेंटला जा. हे तुम्हाला जास्ती यशस्वी होईल म्हणजे आपलं रिडेव्हलपमेंट त्यांनी. ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे आपण इथे आलात आणि पुनर्विकास प्रकल्पाविषयी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं. खरं तर हा विषय बराच मोठा आहे आणि आणखीनही अनेक मुद्दे याच्यातून निघू शकतात. पण आज पण इथे आलात आणि आम्हाला कायदेशीर सल्ला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. पुनर्विकास कायदा ॲडव्होकेट उमा वागळे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.